नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीचा चर्चेतला मुद्दा या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर अनपेक्षित काही घटना घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी 2014 पासून काहीशी महाराष्ट्राच्या राजकारणातून जर आपण पाहिलं तर दूर फेकली गेलेली काँग्रेस जी आहे तिला 2024 मध्ये पुन्हा एकदा नवचेतना जी आहे ती मिळाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसला अच्छे दिन आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 17 जागा काँग्रेसने लोकसभा निवडणुकीमध्ये लढवल्या होत्या. या 17 पैकी 13 जागांवर काँग्रेसचे तर एक सांगलीचे अपक्ष खासदार विशाल प्रकाश बापू पाटलांच्या रूपानं एक अपक्ष खासदाराची साथ काँग्रेसला मिळाली आणि 14 ठिकाणी जे आहे म्हणजे 13 काँग्रेसचे एक विशाल पाटील असे 14 खासदार जे आहेत ते काँग्रेसचे आता लोकसभेमध्ये असल्याचं पाहायला मिळालं. अवघ्या काही दिवसामध्ये म्हणजे सत्ता पक्षातले नेते ज्याप्रमाणे दावा करतात त्याप्रमाणे अवघ्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जी आहे ती देखील लागण्याची शक्यता असल्याचं पाहायला मिळते. आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये जोरदार इन्कमिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक महत्वाचे नेते पुन्हा काँग्रेसमध्ये पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशोक चव्हाणांनी जेव्हा भाजपामध्ये प्रवेश केला त्यावेळी अशोक चव्हाणांसोबत असणारे अशोक चव्हाणांचे मेव्हणे, राज्याचे माजी राज्यमंत्री, माजी आमदार आणि माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर, त्यांच्या स्नुषा मिनल पाटील खदगावकर यांनी देखील भाजपाची वाट जी आहे ती निवडली होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच म्हणजे आज भास्करराव पाटील खदगावकर, मिनल पाटील खदगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पुर्निया यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केलेला आहे. यावेळी डीपी सावंत जे अशोक चव्हाणांचे अतिशय निकटवर्तीय मानले जात होते ते होते. सोबतच अशोक चव्हाणांसोबत ज्यांचं रिलेशन अतिशय मित्रत्वाचं होतं असे आमदार मोहन हंबर्डे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एकंदरीतच भास्करराव पाटील खदगावकरांच्या घर वापसीमुळे काँग्रेसला नेमका काय फायदा होतो किंवा भास्करराव पाटील खदगावकरांच्या घर वापसीमुळे कोणत्या मतदारसंघामध्ये काँग्रेसला फायदा होणार, अशोकराव चव्हाणांना कसा फटका या सगळ्या निर्णयाचा बसू शकतो, भाजपाला कसा फटका बसू शकतो, यावर आपण उहापोह करणार आहोत. याची चर्चा जी आहे ती अगदी विस्तृतपणे आपण टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्या सोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजे अनपेक्षित असं यश काँग्रेसला मिळालं. काँग्रेसला महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसचं पुन्हा जोरदार कमबॅक झालं. त्यानंतर अनेक महत्वाचे मातब्बर नेते काँग्रेसमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आणि अशातच आज भास्करराव पाटील खदगावकर, मिनल पाटील खदगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पुर्निया यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. कसं बदलेल नांदेड जिल्ह्याचं राजकारण? तू खूप जवळून हे सगळं राजकारण पाहिलंस. संकेत, आपण बघितलं तर नांदेड हा कायम काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. ज्यावेळी राज्यामध्ये अशी काही परिस्थिती होते ज्यावेळेस तिसरी आघाडी मजबूत होते त्याचवेळी नांदेडमध्ये जो आहे काँग्रेस पक्षाला धक्का बसल्याचं एकंदरीत पाहायला मिळालेलं आहे. खर तर परंपरागत जर बघितलं तर शंकरराव चव्हाण असतील जे की अशोक चव्हाण यांचे वडील आणि माजी केंद्रीय गृहमंत्री ज्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुद्धा होते ते शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसची जी आहे ते नांदेडमध्ये एक हाती पकड ठेवलेली होती. त्यानंतर त्यांचे चिरंजीव असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा नांदेडवरती काँग्रेसची एक हाती पकड ठेवलेली होती. परंतु ज्यावेळी आपण बघितलं संकेत की राज्यामध्ये 2019च्या निवडणुका असतील किंवा 2014च्या निवडणुका बघितल्या, 2014च्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळी मोदींची लाट होती त्या मोदी लाटेमध्ये काँग्रेसचे फक्त महाराष्ट्रातून 2 खासदार निवडून आलेले होते. त्यामध्ये एक जागा होती नांदेडची ज्यामधून अशोक चव्हाण हे खासदार म्हणून निवडून आलेले होते, तर दुसरी जागा होती हिंगोलीची. हिंगोलीच्या जागेवरून राजीव सातव जे की काँग्रेस पक्षाचे होते, ते राष्ट्रीय NSUI चे जे अध्यक्ष सुद्धा होते, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा होते, ते जे आहेत ते हिंगोलीमधून निवडून आलेले होते. आणि विशेषतः म्हणजे राजीव सातव यांना निवडून आणण्यासाठी अशोक चव्हाण यांनी मोठी मेहनत घेतलेली होती. कारण हदगाव विधानसभेचा जो मतदारसंघ आहे तो हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. त्यामुळे कुठेतरी अशोक चव्हाण यांनी एक प्रकारे त्यांची जी ताकद आहे ती राजीव सातव यांच्या मागे लावली होती. त्यामुळे कुठेतरी 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला 2 जागा ह्या जिंकता आलेल्या होत्या. त्यावेळीचा जर आपण राजकारण बघितलं संकेत, अशोक चव्हाण यांना 2010 मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आदर्श घोटाळ्यावरून. तेव्हापासून अशोक चव्हाण कुठेतरी नाराज होते आणि त्यावेळी 2014 मध्ये अशोक चव्हाण यांचं जे तिकीट आहे मुळामध्ये आपल्याला माहिती असेल तर
राष्ट्रकुल घोटाळ्यामध्ये एक सुरेश कलमाडी यांचं तिकीट जे आहे ते पेंडिंग मध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि दुसरं तिकीट म्हणजे अशोक चव्हाण यांचं नांदेडमधून तिकीट हे पेंडिंग मध्ये ठेवण्यात आलेलं होतं. परंतु सुरेश कलमाडी यांना तिकीट देण्यात आलेलं नाही. त्यांच्या जागेवरती जे आहे ते विश्वजित कदम यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती पुण्यामध्ये. तर अशोक चव्हाण यांना शेवटच्या टप्प्यामध्ये जे आहे ते काँग्रेसनी उमेदवारी दिली. त्यावेळी अशोक चव्हाण हे विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. संकेत 2019च्या निवडणुकीमध्ये एकंदरीत राजकारण बदलून गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि 19च्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण कुठेतरी इच्छुक नव्हते तरी सुद्धा जे आहे त्यांना काँग्रेसने जी आहे ती उमेदवारी दिली. 2024च्या निवडणुकीमध्ये जे आहे 19च्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात असणारे जे प्रतापराव पाटील चिखलीकर हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार होते जे की विलासराव देशमुख यांचे समर्थक म्हणून ओळखले जायचे आणि त्यांनी लोहा कंधार हा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधून जे आहे ते प्रतिनिधित्व करतात प्रतापराव पाटील चिखलीकर. आणि हा जो मतदारसंघ आहे लोहा कंधार तो लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि त्यामुळे कुठेतरी प्रतापराव पाटील चिखलीकर यांची मदत कुठेतरी विलासराव देशमुखांना व्हायची कारण लातूर लोकसभा मतदारसंघासाठी. त्यामुळे प्रतापराव पाटील चिखलीकर हे अत्यंत विलासराव देशमुख यांच्या जवळचे होते. परंतु त्यानंतर तर राजकारण बदललं आणि प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण अत्यंत कट्टर राजकीय विरोधक मानले जायचे. परंतु ज्या प्रकारे आपण बघतोय की 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस अशोक चव्हाण यांची इच्छा नव्हती की त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी परंतु काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्यांना आग्रह केला आणि अशोक चव्हाण 2019च्या निवडणुकीमध्ये उभे राहिले आणि उभे राहिल्याच्या नंतर भाजपाने जे आहे प्रतापराव पाटील यांना चिखलीकर यांना उमेदवारी दिली. आणि तिसऱ्या बाजूला वंचित फॅक्टर जो होता वंचित फॅक्टरचा मोठा फटका जो आहे तो अशोक चव्हाण यांना बसला आणि अशोक चव्हाणांचा जे यशपाल भिंगे होते वंचित बहुजन आघाडीचे त्यांनी 1,66,000 मतं घेतली संकेत आणि अशोक चव्हाण यांचा 50,000पेक्षा अधिक मताधिक्यानं जो आहे तो धक्कादायक पराभव झाला. त्यामुळे कुठेतरी अशोक चव्हाण कुठेतरी बॅकफुटला गेलेले होते. त्यानंतर 2019च्या नंतर जर आपण बघितलं तर राज्यामध्ये पूर्णपणे राजकीय भूकंप झाल्याचं आपल्याला पाहायला मग पूर्ण इतिहास आपल्या पुढे आहे संकेत की उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षासोबत जात महायुतीच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली. जे अशोक चव्हाण कुठेतरी राजकीय त्यांची पिछेहाट झाल्याचं आपल्याला 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसलं होतं. परंतु त्यांनी भोकर विधानसभेमधून निवडणूक लढवली आणि ते राज्यामध्ये झालेल्या या राजकीय सत्तांतरानंतर अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद देण्यात आलं आणि कुठंतरी परत एकदा नांदेडमध्ये काँग्रेसला एक संजीवनी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु खूप मोठं परत एकदा सत्तांतर झालं. एकनाथ शिंदेनी बंड केला हा इतिहास आपल्या पुढे आहे. 40पेक्षा जास्त आमदारांसोबत जात बंड केलं. परत एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आपले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. तसंच त्याच प्रकारचं बंड पुन्हा एकदा अजित पवारांनी केलं. 40पेक्षा जास्त आमदार घेत अजित पवारांना सुद्धा उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं आणि कुठेतरी काँग्रेसमध्ये कुठेतरी मर्ग आल्याचं आपल्याला दिसून येत होतं. त्यामुळे वारंवार कुठेतरी जागा वाटपाचा तो तिढा होता लोकसभा निवडणुकीमध्ये. अशोक चव्हाण हे आग्रही होते काँग्रेस पक्षाला कशा जास्तीत जास्त जागा मिळतील ह्या जागा वाटपाच्या बैठकांमध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण पुढे होते. परंतु अचानक असं काय झालं की अशोक चव्हाण यांनी थेटपणे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं एक पत्र दिलं आणि ते काँग्रेस पक्षामधून बाहेर जात अगदी त्यांनी उद्याच्या दिवशी थेटपणे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांना 2 दिवसाच्या आत राज्यसभेवरती घेण्यात आलं. आणि ही बाब कुठेतरी नांदेडमध्ये विशेषतः ही बाब कुठेतरी नांदेडमध्ये जे अशोक चव्हाण यांचे समर्थक होते कारण अशोक चव्हाण यांचं घराणं बघितलं संगीत तर हे पूर्वाश्रमीचं काँग्रेसचं घराणं. अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला हे कुठेतरी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही आणि त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे जे प्रतापराव पाटील चिखलीकर हे भारतीय जनता पक्षामध्ये होते त्यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षाने दिली आणि अशोक चव्हाण हे त्यांच्या सोबत असताना सुद्धा पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवणारे वसंत चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला आणि धक्कादायकरित्या हे अशोक चव्हाण यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता. आणि त्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांचं निधन झालं संकेत. आणि निधन झाल्याच्या नंतर कुठेतरी दुसरी एक बाब म्हणजे अशोक चव्हाण यांचे मेहुणे असणारे बहिणीचे मिस्टर असणारे भास्करराव पाटील खदगावकर हे आधी अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना ते भारतीय जनता पक्षामध्ये होते. ते परत एकदा ते काँग्रेस पक्षामध्ये आले आणि अशोक चव्हाण बरोबर यांनी परत एकदा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं. आणि वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्याच्या नंतर ती राजकीय पोकळी निर्माण झाली.
त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये निर्माण झालेला स्पेस लक्षात घेऊन भास्करराव पाटील यांनी थेटपणे आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्यांनी यासाठी केला, संकेत ज्या प्रकारे सांगण्यात येते राजकीय वर्तुळातून, की नायगाव मतदारसंघ हा जो होता वसंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ होता, त्या भागातून ते आमदार होते. परंतु लोकसभेमध्ये निवडून आल्याच्या नंतर त्या जागेवरती उमेदवार कोण अशी चर्चा सुरू झालेली होती. परंतु नुकतंच काँग्रेसच्या नांदेड काँग्रेस कमिटीने एक ठराव केला आणि त्या ठरावाच्या माध्यमातून वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव जे आहेत त्यांना नांदेड लोकसभेमधून उमेदवारी देणार असल्याचा एक ठराव करण्यात आला. आणि त्यामुळे कुठेतरी नायगाव विधानसभेची जागा रिकामी झाली आणि त्यामुळे बऱ्याच दिवसापासून आपण बघतोय की जे मिनल खदगावकर आहेत त्या भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सूनबाई हे आहेत. त्यांनी नुकतेच आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यामागे एकच अजेंडा होता की त्यांना विधानसभा निवडणूक ही नायगाव मधून लढवायची होती. आणि ही जी राजकीय पोकळी निर्माण झाली वसंतराव चव्हाण यांच्या जाण्यानं, त्यामुळे कुठेतरी तो स्पेस आपल्याला घेता येईल या अनुषंगाने जे आहे मिनल खदगावकर असतील, त्याचबरोबर भास्करराव पाटील खदगावकर असतील, यांनी थेटपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आणि जे अशोक चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे, जे की कोकणातले अशोक चव्हाणांचे मित्र होते DP सावंत, ज्यांना नांदेडमध्ये आणून अशोक चव्हाण यांनी शारदा भवन शिक्षण संस्थेची सचिव पदाची जबाबदारी दिली. त्याचबरोबर नांदेड उत्तर मतदारसंघातून त्यांना निवडणुकीमध्ये उभं केलं आणि त्यांना आमदार म्हणून निवडून आणल्या गेलं. आणि त्यांनी म्हणजे 2019च्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीमध्ये जो आहे बालाजी कल्याणकर जे आहेत ते शिवसेनेचे जे उमेदवार होते त्यांनी जे माजी मंत्री असणाऱ्या DP सावंत यांचा पराभव केला. आणि संकेत दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे DP सावंत किंवा आदर्श घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाण अडकले होते, त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा DP सावंत यांच्याकडे राज्यमंत्री पदाची राज्यमंत्री पद हे आहे अशोक चव्हाण यांनी जोर वापरून त्यांची ताकद वापरून त्यांच्या पदरी पाडलेलं होतं. आणि नांदेडचे पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी ही DP सावंत यांच्याकडे देण्यात आली होती. अत्यंत निकटवर्ती अशोक चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय मित्र हे DP सावंत समजले जातात. परंतु DP सावंत यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही, ते तसेच जे आहे त्यांनी काँग्रेस पक्षासोबत राहिले. आज आपण बघितलं तर मुंबईमध्ये जो पक्षप्रवेशाचा सोहळा झाला भास्करराव पाटील खदगावकर यांचा, त्यावेळी DP सावंत सुद्धा उपस्थित होते. नांदेड दक्षिणचे जे आमदार आहेत मोहन हंबर्डे हे सुद्धा उपस्थित होते. त्याचबरोबर ओमप्रकाश पोकर्णा जे की माजी जे आहेत आमदार होते ते सुद्धा त्यांनी सुद्धा प्रवेश केला. त्यामुळे हा कुठेतरी अशोक चव्हाण कुठेतरी एकाकी पडलेत का हा खूप मोठा चर्चेचा विषय ठरलाय. कारण अशोक चव्हाण यांनी जी कार्यकर्त्यांची फळी नांदेडमध्ये काँग्रेसच्या उभी केली होती, काँग्रेस पक्षाला एक ताकद दिलेली होती, ती ताकद आजही काँग्रेस पक्षासोबत परत येते. आणि कुठेतरी नांदेडमध्ये अशोक चव्हाण कुठेतरी एकाकी पडल्याचं संकेत दिसून येते. राजरत्न, आपण जर पाहिलं आता बोलतानाही तू नायगाव मतदारसंघाचा उल्लेख केलास. या अगोदर भास्करराव पाटील खदगावकर जे आहेत ते बिलोली मतदारसंघातून सुरुवातीच्या आणि त्याच्यानंतर देगलूर बेगोलीचा जो एकत्र मतदारसंघ झाला तर ते बिलोली मतदारसंघात निवडून येत होते. अशा वेळी देगलूर बेगोलीचा मतदारसंघ बिलोलीचा मतदारसंघ सोडून नायगाव मतदारसंघात मिनल पाटील खदगावकर का इच्छुक आहेत, ही नेमकी गणित काय? संकेत आपण बघतोय की बऱ्याच दिवसापासून मिनल खदगावकर म्हणजे एक जर बघितलं तर संकेत जे भास्करराव पाटील खदगावकर आहेत ते 2 वेळा खासदार होते. आज 2 वेळा खासदार होते, त्याबरोबर राज्यामध्ये मंत्री सुद्धा होते, आमदारकींचाही त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांची जी ताकद आहे नांदेडमध्ये त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे काँग्रेस पक्षामध्ये. कारण एक प्रकारे जर आपण बघितलं नांदेडमधलं जे समीकरण आहे संकेत, ज्यावेळी अशोक चव्हाण हे भोकर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून जायचे आणि राज्यात मंत्री व्हायचे, तर दुसऱ्या बाजूला त्यांचेच हे जे दाजी असतात मेहुणे आहेत त्यांचे भास्करराव पाटील खदगावकर ते नांदेड लोकसभेवरून निवडून दिल्लीमध्ये जायचे, असं एक समीकरण होतं. त्यामुळे कुठेतरी त्यांची एक खासदार म्हणून त्यांची ताकद जी निश्चितपणे नांदेडमध्ये आहे. आणि काँग्रेस पक्षाची जे कार्यकर्त्यांची मोठी बांधणी त्यांनी सुद्धा केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी आणि विशेष म्हणजे ज्यावेळी त्यांचा खासदारकीमध्ये पराभव झाला होता तेव्हा ते बिलोली देगलूर मतदारसंघातून जे आहे ते आमदारकीला उभे राहिले होते आणि ते विजयी सुद्धा झालेले होते. परंतु सध्या जर आपण देगलूरचं समीकरण बघितलं, आपल्याला माहिती आहे संकेत काही दिवसांपूर्वी ज्यावेळी देगलूरची जागा ही SC रिझर्व्ह झाली, त्यानंतर देगलूर बिलोलीची जागा ज्यावेळेस SC रिझर्व्ह झाली त्यानंतर तिथून जे रावसाहेब अंतापूरकर आहेत त्यांना अशोक चव्हाण यांनी उमेदवारी दिली, ते आमदार झाले. आमदार झाल्याच्या नंतर त्यांचं कोरोनामध्ये निधन झालं. कोरोनामध्ये निधन झाल्याच्या नंतर परत एकदा पोटनिवडणूक लागली. पोटनिवडणुकीमध्ये त्यांचे चिरंजीव असणारे जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु ज्या
विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यानंतर त्यांनी कुठेतरी पक्षाशी बंडखोरी केली, क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्यांच्यावरती जे आहे ते पक्षाने जे आहे शिस्तभंगाची कारवाई केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी थेटपणे काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत थेटपणे भारतीय जनता पक्षामध्ये अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि त्यामुळे कुठेतरी हा जो स्पेस क्रिएट झालेला आहे. आणि असं नाही की ते नायगावमधून का उमेदवारी मागतात, नायगावमधून यासाठी उमेदवारी मागतात, त्याचं कारण म्हणजे ते बऱ्याच वेळा खासदार होते आणि त्यांची ताकद ही नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. आणि सध्या जो स्पेस क्रिएट झालेला आहे वसंतराव चव्हाण यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या चिरंजीवांना जे आहे ते लोकसभेची जी उमेदवारी दिली जाणार आहे तसा काँग्रेस पक्षाने जो एकमताने ठराव केलेला आहे आणि त्यामुळे ती जागा जी आहे त्या जागेवरती मिनल खदगावकर यांना अगदी सहज उमेदवारी मिळू शकते. त्या अनुषंगाने मिनल खदगावकर त्या जागेवरून इच्छुक आहेत. राजरत्न, नांदेड जिल्ह्याचं जर समीकरण आपण पाहिलं तर एकेकाळी जेवढे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सगळ्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा हात जो आहे तो बळकट राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र त्यानंतर कधी नांदेडमध्ये काँग्रेसला तसं सुवर्णयुग जे आहे ते पाहायला मिळालं नाही की सगळेच आमदार आपले आल्याचं पाहायला मिळालं नाही. आता जर आपण पाहिलं तर खासदार काँग्रेसचे होते वसंतराव चव्हाणांच्या रूपाने, त्यांचं निधन झाल्यानंतर काँग्रेसने आता एकमताने रवींद्र चव्हाण जे वसंतराव चव्हाणांचे चिरंजीव आहेत त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. आणि या सगळ्याबरोबर विधानसभा निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर भास्करराव पाटील खदगावकर, मिनल पाटील खदगावकर आणि ओमप्रकाश पुर्णे यांनी पुन्हा एकदा प्रवेश केल्यानं नांदेड शहरामध्ये किंवा नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला अच्छे दिन येतील का किंवा काँग्रेसला तो जो एक गतवैभव होतं ते प्राप्त होण्यासाठी मदत होईल का? संकेत, ज्यावेळी तुला माहिती असेल की 2008 मध्ये मुंबईवरती ज्यावेळी 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर कुठंतरी राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदी असणारे विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला, गृहमंत्री असणारे आर अब्बा यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर कुठेतरी जे आहे राज्यामध्ये सत्तांतर झालं. एक प्रकारे सत्तांतर म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री बदल झाला आणि कुठेतरी विलासराव देशमुखांनी त्यांची जी ताकद आहे ती अशोक चव्हाण यांच्या मागे उभी केली. तर नारायण राणे सुद्धा, तुला आठवत असेल तर नारायण राणे सुद्धा खूप इच्छुक होते. नारायण राणेंनी तेव्हा थेटपणे पक्षश्रेष्ठींवरती टीका केलेली होती. त्यांना अशोक चव्हाण यांना काय कळतं, फक्त त्यांचं वैभव काय, त्यांना काय अनुभव आहे, फक्त एवढंच आहे की ते शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत, त्यापैकी त्यांना काय माहिती, असं थेटपणे ते टीका आहे ती नारायण राणे यांनी थेटपणे अशोक चव्हाण यांच्यावरती केलेली होती. परंतु त्यानंतर ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अशोक चव्हाण यांनी, त्यानंतर कुठेतरी नांदेडमध्ये एक प्रकारचा नांदेडचा मुख्यमंत्री, ज्या प्रकारे प्रत्येक जिल्ह्याला असं वाटतं की आपल्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे 2008च्या नंतर ज्या निवडणुका झाल्या, संख्येत 2009 मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये नांदेडमधले जे 9 मतदारसंघ आहेत त्या 9ही मतदारसंघामधून महाविकास आघाडी, अर्थात महाविकास आघाडी म्हणता येणार नाही, आघाडीचे जे आमदार होते ते निवडून आले. एकही विरोधी पक्षाचा आमदार तेव्हा निवडून आला नाही नांदेडमध्ये, कारण तेव्हा अशोक चव्हाणांनी भरपूर ताकद नांदेडमध्ये लावलेली होती. आणि त्यामुळे कुठेतरी ज्यावेळेस निकाल लागला, 2009चा निकाल लागला विधानसभेचा, त्यावेळी कुठेतरी परत एकदा, आणि त्यावेळी जर संख्या तुला माहिती असेल नांदेडचं राजकारण, तुला सांगतो की महसूल आयुक्तालयाचा प्रश्न खूप महत्वाचा होता. कारण नांदेडमध्ये जे लातूरला महसूल आयुक्त कार्यालय होणार होतं, ते आयुक्त कार्यालय नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी स्वतःची ताकद वापरली आणि ते महसूलचं आयुक्त कार्यालय जे विभागीय कार्यालय ते नांदेडमध्ये वळवलं आणि त्यामुळे विलासराव देशमुख विरुद्ध अशोक चव्हाण असा संघर्ष झाला होता. हा संघर्ष, आणि त्यामुळे कुठेतरी दोघांमध्ये राजकीय वैरी सुद्धा पाहायला मिळालं. त्यानंतर जर शेवटचा जर टप्पा असेल विलासराव देशमुखांचा, विलासराव देशमुख नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या घरी आलेले होते. कुठेतरी परत एकदा आम्ही राजकीय भाऊ आहोत असं विलासराव देशमुख यांनी सुद्धा सांगितलेलं होतं. परंतु त्यानंतर आपण बघतो की अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्यामध्ये राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर कुठेतरी राजकीय विजनवासात जे आहे अशोक चव्हाण हे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर पूर्ण इतिहास आपल्या पुढेच आहे. त्यांना लोकसभेचं तिकीट सुद्धा देण्यात आलेलं नव्हतं, देण्यात आलं लोकसभेचं तिकीट पण ते शेवटी देण्यात आलेलं होतं. हा सगळा इतिहास आहे. परंतु त्यानंतर कुठेतरी अशोक चव्हाणांचा त्यानंतर परत एकदा जो 19 मध्ये पराभव झाला, कुठेतरी अशोक चव्हाण एक प्रकारे राज्याचे 2 वेळा मुख्यमंत्री राहणाऱ्या व्यक्तीला ज्या प्रकारे एक काँग्रेस पक्षामध्ये डिमांड मिळायला पाहिजे होती तशी डिमांड मिळत नव्हती, अशी कुठेतरी अशोक चव्हाणांचा सूर होता. बऱ्याचदा अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा होती की अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये जाणार, भारतीय जनता पक्षामध्ये जाणार. परंतु ह्या अशोक चव्हाणांना ज्यावेळी या बाबतीमध्ये विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की ही फक्त राजकीय चर्चा आहे, विरोधकांनी फक्त हे रचलेला कट आहे, असं फक्त वारंवार अशोक चव्हाण सांगत होते. परंतु
ज्यावेळी राहुल गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा काढलेली त्या यात्रेमध्ये सुद्धा अशोक चव्हाण पहिल्यांदा तेलंगणामधून ती यात्रा नांदेडमध्ये दाखल झाली, तर अशोक चव्हाण हे जास्त सक्रिय, भले अशोक चव्हाणांनी ती यात्रा अरेंज केलेली होती नांदेडमध्ये, परंतु अशोक चव्हाण एवढे सक्रिय दिसले नव्हते. त्यांनी आपल्या मुलीला पुढे प्रमोट केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर कुठंतरी एक चर्चा सुरू होती की आता अशोक चव्हाण हे खासदारकी वगैरे असे लढवतील आणि मुलीला विधानसभेला पुढे करतील. परंतु आता मध्यंतरी असं काय घडलं हे अजूनही कोणालाही कळलेलं नाही. अशोक चव्हाण थेटपणे आमदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत राज्यसभा मिळवली आणि त्यांची कन्या असणारे श्रीजया चव्हाण ह्या ज्या आहेत ती आता भोकर विधानसभेची तयारी करताय संकेत. आणि आता जर पाहिलं तर काँग्रेसमध्ये ते नेतृत्व दिसत नव्हतं. हे अशोक चव्हाणांनी जे उभे केलेले कार्यकर्ते होते परत एकदा हे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे कुठेतरी परत एकदा काँग्रेसला गतवैभव मिळेल की काय असं एकंदरीत चित्र सध्या तरी दिसतंय. राजरत्न, आता जर आपण पाहिलं तर नांदेड आणि लातूरचा संघर्ष राजकीय अर्थाने सातत्यानं महाराष्ट्रानं अनुभवलेला आहे. म्हणजेच विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण यांचा अंतर्गत संघर्ष जो आहे तो महाराष्ट्राने अनुभवला. आता अशोकरावांचं भाजपामध्ये जाणं आणि त्यानंतर अमित देशमुखांचं लातूरसह संपूर्ण मराठवाड्यामध्ये नेतृत्व म्हणून उभं राहणं, मग त्याच्यामध्ये नांदेडची जागा त्यांनी निवडून आणली, लातूरमध्ये सुधाकर शृंगार यांचा पराभव करून तिथे शिवाजीराव काळगेंसारखा नव्या दमाचा आमदार जो आहे, जो देशमुख परिवाराला प्रचंड मानणारा नेता म्हणून त्या शिवाजीराव काळगेंची ओळख आहे, त्यांना त्या ठिकाणाहून त्यांनी निवडून आणलं. म्हणजे अशोकराव भाजपमध्ये गेल्यामुळे नांदेडसह किंवा लातूरसह जे संपूर्ण मराठवाड्याचं नेतृत्व आहे ते कुठेतरी देशमुख परिवाराच्या अर्थात अमित देशमुखांच्या हाती येऊ शकतं का, त्या अनुषंगाने काँग्रेस तयारी करते का? संकेत, तुला माहिती असेल तर बघितलं शंकरराव चव्हाण यांनी त्यांचं मानसपुत्र म्हणून जे आहे राजकीय मानसपुत्र म्हणून विलासराव देशमुख यांना मानलेलं होतं. त्यामुळे विलासराव देशमुख जे आहेत ते कायम अशोक चव्हाण यांना पाठिंबा द्यायचे. त्यांना बराच वेळा बघितलं त्यांना जे मंत्रिमंडळामध्ये महत्वाची खाती सुद्धा दिलेली होती, त्यांना महसूल मंत्री सुद्धा करण्यात आलेलं होतं. त्यामुळे कुठेतरी एक खूप जवळचं नातं होतं. राजकीय भाऊ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण. परंतु ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले, जसं आपण आधी चर्चा केली, ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यावेळेस जे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जर बघितलं तर संकेत जे अशोक चव्हाण जे आहेत त्यांनी एक प्रकारे जे आहे आपल्या जवळच्या लोकांना संधी दिली आणि त्याचबरोबर जे लातूरचा जे आयुक्त कार्यालय होतं ते आयुक्त कार्यालय नांदेडमध्ये आणलं आणि त्यामुळे कुठेतरी विलासराव देशमुख विरुद्ध अशोक चव्हाण असा संघर्ष झाला आणि त्यामुळे कुठेतरी हा संघर्ष खूप दिवस चालला. परंतु आणि विलासराव देशमुख गेल्याच्या नंतर काँग्रेसकडे एक नेतृत्व होतं आणि ते म्हणजे अशोक चव्हाण हे विलासराव देशमुख यांच्या जाण्याने मराठवाड्यामध्ये अशोर चव्हाण यांच्या भोवती काँग्रेस फिरत होती आणि त्यामुळे कुठेतरी एक सिनियरिटीचा पण भाग असतो. अशोक चव्हाण हे सिनियर नेते होते. जर लातूरमधून असणारे आपले अमित देशमुख असतील ते किती केले तर विलासराव देशमुख यांचे पुत्र म्हणजे सिनियरिटीच्या बाबतीमध्ये ते कुठेतरी अशोक चव्हाण यांच्यापेक्षा खालीच होते आणि त्यामुळे कुठेतरी उद्या जर काँग्रेसची सत्ता जर आली असती तर अशोक चव्हाण हे प्रबळ दावेदार ठरले असते मुख्यमंत्री पदाचे. परंतु ज्या प्रकारे अशोक चव्हाण यांनी निर्णय घेतला त्यामुळे मराठवाड्यामध्ये एक स्पेस, काँग्रेसमध्ये एक नेतृत्वाचा जो स्पेस क्रिएट झालेला होता तो अचूक स्पेस जो आहे तो अमित देशमुख यांनी हेरला. त्यामुळे काँग्रेसकडे मराठवाड्यामध्ये नेतृत्वच नव्हतं आणि त्याबरोबरच त्यांनी ज्या प्रकारे नांदेडमधून जी काँग्रेसची जागा निवडून आणली, त्याचबरोबर आपण बघितलं तर जी भाजपाकडे असणारी लातूरची जागा सुधाकर शृंगारे यांचा पराभव करत त्या ठिकाणी काँग्रेसचा खासदार निवडून आणला. त्यामुळे कुठेतरी मराठवाड्यामध्ये जी आहे अमित देशमुख यांची ताकद प्रचंड वाढलेली आहे आणि कुठेतरी सगळं काही ठीक जात असताना अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाणं कुठेतरी अशोक चव्हाण कुठेतरी बॅकफुटवर गेल्याचं एकंदरीत दिसून येते आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणारी लोक परत एकदा काँग्रेस पक्षामध्ये परत येत आहेत. त्यामुळे कुठेतरी याचा मोठा जो आहे अशोक चव्हाण यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल आणि कुठेतरी अमित देशमुख यांची कुठेतरी ताकद ही काँग्रेस पक्षामध्ये असेल, महाविकास आघाडीमध्ये आणि विशेषतः मराठवाड्याचं एक उभरतं नेतृत्व म्हणून कुठेतरी अमित देशमुख पुढे येताना दिसत आहेत. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर ज्यावेळी राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी अशोक चव्हाणांच्या खांद्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाची तर अमित विलासराव देशमुख यांच्या खांद्यावर वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी जी आहे ती देण्यात आली होती आणि दोन्ही मराठवाड्यातले मातब्बर नेते म्हणून अशोकराव चव्हाण ऑलरेडी तिथे मातब्बर नेते म्हणून काम करत होते. अमित देशमुख
नव्या पिढीचं नवं नेतृत्व म्हणून उदयास येत होते. मात्र आता अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशामुळं किंवा अशोक चव्हाणांच्या काँग्रेस सोडण्यामुळे त्या मराठवाड्यामध्ये जो नेतृत्वाचा स्पेस निर्माण झाला होता तो स्पेस अमित देशमुख आपल्याला भरून काढताना पाहायला मिळत आहेत. यासोबतच आज अशोक चव्हाणांना धक्का देत त्यांचेच मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या स्नुषा मिनल पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पूर्णिया यांच्यासह पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. घोडे मैदान अगदी जवळ आलेला आहे. नांदेड जिल्ह्यात असणाऱ्या 9 विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा हात बळकट होणार की काही मतदारसंघामध्ये कमळ फुलणार हे पाहणं जे आहे ते औत्सुक्याचं असणार आहे. या सगळ्या विषयातले अपडेट्स जे आहेत, अगदी राजकीय महत्वाचं विश्लेषण जे आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि होय, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर 24 तास. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.